लग्नातील हळदीचा कार्यक्रम सगळ्यांना माहीत असेलच, पण त्यामागे असलेली उष्टी हळद ही परंपरा का पाळली जाते हे फार कमी लोकांना माहीत असेल. चला आजच्या व्हिडिओत ही उष्टी हळद लावण्याची प्रथा कशी सुरू झाली ते जाणून घेऊयात. या प्रथेच्या मागे असलेली मुख्यतः 2 कारणे सांगितली जातात. पूर्वीच्या काळी अगदी छोट्याशा भांडणावरूनही लग्न मोडण्याची शक्यता असायची. त्यामुळे लग्न कार्य सुरळीत पार पडेल की नाही या चिंतेत मुलीच्या घरचे असत. लग्नाच्या आधीच्या दिवशी नवऱ्या मुलाला हळद लावली जात असत. त्यानंतर नवऱ्या मुलाकडून उष्टी हळद आली की सर्व काही सुरळीत चालू आहे, लग्न ठरल्याप्रमाणे होणार आहे अशी खात्री मुलीच्या घरच्यांना मिळत असत. त्यामुळे त्यांची चिंता दूर होऊन सर्वजण निश्चिंत होत. यामागील दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पुढचा संसार नवरा आणि नवरी यांनी एकत्र उभा करायचा असतो. त्यांना आयुष्यातील सुखदुःख एकत्र वाटून घ्यायचे असतात. भविष्यातील प्रत्येक गोष्ट आता सामायिक होणार असते. नवरी आता नवऱ्याची अर्धांगिनी होणार असते. त्यामुळे कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या दोघांनीही एकत्रितपणे पार पाडाव्यात अशी शिकवण या प्रथेतून दिली जाते. अशा प्रकारे उष्टी हळद जणू नवरा नवरीच्या भावी एकत्रित जीवनाचे आणि सहजीवनातील एकोप्याचे सुंदर प्रतीक मानली जाते.